राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहराची ही जी कार्यकर्त्यांची बैठक व तसंच आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपले प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम इथं ठेवण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेबांबरोबर तुम्ही ज्या पद्धतीने राहिलात, महाराष्ट्रातली सामान्य जनता ज्या पद्धतीने राहिले, प्रामाणिकपणे आणि तसंच संघर्षाचा ज्यांचा वारसा आहे, असे आपले नवीन प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, ज्यांनी काही वेळापूर्वी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलं आणि अधिवेशनामध्ये आमच्याबरोबर राहून आपल्या मतदारसंघातले तर विषय मांडतच असतात, पण आपण पुण्याचं प्रतिनिधित्व करतो म्हणून पुणे शहराचे आवर्जून प्रश्न मांडणारे बापूसाहेबजी पठारे, आत्ताच मार्गदर्शन केलं असे जयदेव अण्णा गायकवाड साहेब, ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे, तसंच आपल्या सर्वांचे लाडके शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, सुनीलजी जगताप, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्षांपासून जवळून काम करणारे अंकुशांना काकडे, त्याच्याचबरोबर साहेबांबरोबर खंबीरपणे उपस्थित असणारे प्रकाशप्पा मस्के, तसंच रवींद्र अण्णा माळवतकर, भगवानरावजी साळुंके, किशोरजी कांबळे, स्वातीताई पोकळे, विक्रमजी जाधव, पायलजी चव्हाण, शैलेंद्रभाऊ जाधव, श्रीकांतभाऊ पाटील, ज्यांनी आपल्या तिकिटावर या शहरामध्ये चांगली अशी लढत दिली, अशी अश्विनीताई कदम, श्रीकांतजी पाटील, निलेशजी निकम, अयुबजी शेख, तसंच उदयभाऊ महाले, संदीपजी बालवडकर, गणेशजी नलावडे, अमोलजी जाधव, अजिंक्यभाऊ पालकर, दीपकजी कामठे, तसंच फहीमजी शेख, अजयभाऊ पवार, मृणालताई वाणी, अनिताताई इंगळे, रुपालीताई शिंदे, चव्हाण साहेब, तसंच दादा चव्हाण, काका चव्हाण, तसंच प्रभातीताई भूमकर, अनेक मोठी नावं आहेत. आता अजान चालू आहे, थोडा वेळ थांबतो. झालं काय? झालं?
यादी तशी बरीच मोठी आहे. आपण सर्वजण पार्टीचे आदरणीय पवार साहेबांचे एकदम खास आहात. त्यामुळे उपस्थित असणारे सर्वच प्रामाणिक कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपला हा कार्यक्रम 5 वाजता सुरू झालाय असं आम्हाला कळतं. आम्हाला असं वाटलं 6-6:30 पर्यंत आलं तरी चालतंय, पण आम्ही विसरून गेलो प्रशांत दादाचा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचं योग्य असं नियोजन केलेलं, वेळेतच चालू होईल. पण झालं असं, पुणे शहराचा कार्यक्रम हित होता आणि शशिकांत शिंदे साहेबांचं आणि पुणे ग्रामीणची चर्चा ही आपल्या पलीकडे सुप्रियाताईंच्या ऑफिसला चालू होती. त्यामुळे उशीर शशिकांत शिंदे साहेबांमुळे नाही तर आमच्यामुळे झालेला नाही. ग्रामीणचे सर्व आपले नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तिथं आले होते मोठ्या संख्येने. ती चर्चा जराशी लांबली, देवाणघेवाण होती, चर्चा चांगली होत होती आणि तिथं प्रामाणिकपणे आपले अध्यक्ष त्यांचे विषय ऐकत होते आणि ते ऐकत असताना टाइम कसा निघून गेला हे तिथं कळलं नाही. त्यामुळे उशिरा आलो त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी याच्या आधी येऊन बोललेले आहेत. माझ्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. थोडक्यात बोलण्याचा मी प्रयत्न करेल. पण झाले असं, जेव्हा मी राजकारणाला सुरुवात केली होती तेव्हा 1-2 मिनिटं फक्त मी बोलत होतो. आता परिस्थिती अशी आहे, मला हळूच मागून सांगावं लागतं 1 तास झालाय, जरा थांबा. त्यामुळे 1 तास तरी मी पोचणार नाही. थोडंसं थोडक्यात बॅटिंग करण्याचा T20 सारखी मी प्रयत्न करतो. गेल्या 3 दिवसामध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी विविध विभागाच्या आपल्या ज्या बैठका होत्या, ज्याला आपण सेल म्हणतो, फ्रंटल असेल आणि विविध विभाग याच्या बैठका ठेवल्या होत्या. सकाळी 9 वाजता बैठका सुरू व्हायच्या, रात्री 9-10 पर्यंत आपल्या बैठका सुरू राहायच्या. एखाद्या विभागाला 1 तास आपण जर दिला असेल तर 2-2, 3-3 तास तिथं असणाऱ्या लोकांचं आपण ऐकत होतो. काही चांगल्या गोष्टी ऐकत होतो आणि काही तक्रारी होत्या. पण तक्रारी ह्या योग्यच होत्या, करायच्या म्हणून कुणी तक्रारी करत नव्हतं. पण आम्हाला ताकद द्या, आमच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा आणि मग अशाच पद्धतीने तुम्ही भक्कमपणे आमच्या पाठीमागे उभे राहिलात तर 100% येणाऱ्या आपले जे लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत व 2029 चे लोकसभा इलेक्शन असेल आणि विधानसभा असेल, 100% आपले कार्यकर्ते, पदाधिकारी हे जास्तीत जास्त निवडून आल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक चर्चा झाल्या. त्या चर्चा मी जवळून ऐकत होतो, कारण का पवार साहेबांनी, तसंच आदरणीय सुप्रियाताई असतील, शशिकांतजी शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब, देशमुख साहेब, टोपे साहेब यांनी सगळ्यांनी एकदम जबाबदारीने आणि कदाचित फार विचार करून माझ्या गळ्यामध्ये तिथं जनरल सेक्रेटरीचं पद तिथं टाकलेलं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली जाते तेव्हा जबाबदारीला वागावं लागतं. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो की शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष म्हणून पवार साहेब आणि सर्वच नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या खांद्याला खांद्या लावून येणाऱ्या काळात आणि खास करून तुमच्या इलेक्शन मध्ये, म्हणजे पुढच्या 3-4-6 महिन्यामध्ये जे इलेक्शन येतील, आमचंच इलेक्शन आहे असं ते इलेक्शन आपण सर्वांनी मिळून लढायचं आणि तुमच्यातले अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी जास्तीत जास्त कसे निवडून येतील याची जबाबदारी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत. मगाशी प्रशांत दादा बोलत असताना आमच्या या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तुम्ही संधी द्या. प्रशांत दादाला मला सांगायचंय की आपल्या प्रदेशाध्यक्षांचं हेच मत आहे. विधानसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. लोकसभेला जबरदस्त परफॉर्मन्स आपल्या सर्वांचा राहिला. का? आपण एक लढलो, पार्टी म्हणून एक होतो, कार्यकर्ते म्हणून एक होतो. कारण का अनेक तालुक्यांना मिळून एक उमेदवार दिला जात होता. त्यामुळे तिथं वादच नव्हता इच्छुक असण्याचा. मी इच्छुक आहे हे बोलण्याचा चान्सच तिथं नव्हता, कारण का तिथं लढाई जरा जास्त व्यापक होती.
म्हणून आपण सर्वजण एकत्रित राहिलो. काँग्रेस जवळ आलं, शिवसेना जवळ आली, तिन्ही मित्रपक्ष एकत्रित येऊन त्यांना साथीला इतर संघटना होत्याच आणि हे सर्व एकत्रित एका ताकदीने लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा होता. जे नेहमी नेहमी होतं, एखादं चांगलं यश आलं तर आपण थोडेसे हवेत जातो. कार्यकर्ते म्हणून आपण हवेत गेलो. घराच्या बाहेर निघाल्यानंतर कुणी भेटलं, हे आमदारकी आम्हीच मारतोय, आमचीच सत्ता येते, या हवेत आपण होतो आणि तशीच परिस्थिती होती. पण झालं असं की ज्या ताकदीने आपण खाली उतरून लोकांच्या हिताची कामं केली, लोकांत जाऊन आपण प्रचार केला, आपण थोडंसं वर असल्यामुळे लोकांपर्यंत विधानसभेला पोहोचण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडलो. हे आपल्या सर्वांना मान्यच करावं लागेल. हे तुम्हाला मान्य करावं लागेल, हे आम्हाला मान्य करावं लागेल. कारण नेते म्हणून आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून थोडंसं हवेत होतो. आणि दुसरं कसं असतं की जेव्हा विधानसभेला आपण चर्चा करत होतो, जेव्हा अनेक इथं उमेदवार सुद्धा 3 उमेदवार तर इथंच या व्यासपीठावर आहेत की तिथं एक तर आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते, इतर पक्षातले इच्छुक होते आणि या सर्व पक्षांना एकत्रित घेऊन उमेदवाराला तिकीट देणं तसं सोपं काम नव्हतं. पण आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई पवार साहेबांनी, हे सर्व मोठे नेते त्या कठीण काळामध्ये या सर्व पक्षांना एकत्रित बसून काही ठिकाणी उशीर झाला, काही ठिकाणी योग्य वेळेस उमेदवारी दिली, काही ठिकाणी योग्य उमेदवारी दिली, काही ठिकाणी थोडासा निर्णय तिथं चुकला. शेवटी आपण माणसं आहोत, नेते सुद्धा माणसं असतात. त्यामुळे त्याच्यामुळे जे काही आमदारकीला झालं त्याच्यामध्ये नेत्यांकडनं पण काही प्रमाणात उणीव होत्या, तसं कार्यकर्त्यांकडनं पण होत्या, मित्रपक्षाकडनं सुद्धा होत्या. आणि या सगळ्या गोंधळामध्ये जे सत्तेत होते, ज्यांच्याकडे ताकद होती, ज्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्याकडे प्रशासन होतं, त्यांनी तुमच्या आपल्या सर्वांचा टॅक्सचा पैसा हा जसं की पार्टीचा पैसा आहे असा त्याचा वापर केला. वेगळ्या वेगळ्या योजनांची आमिष दाखवली. शेतकऱ्याला सांगितलं आम्ही कर्जमाफी देतो, शहरात आल्यानंतर तिथं सांगितलं आम्ही ही योजना आणतो, पिण्याचं पाणी देतो, रस्ते आम्ही मोठमोठे त्या ठिकाणी बांधतो, हे देतो ते देतो. आमच्या लाडक्या बहिणींना तर तिथं मदत केलीच. पहिल्यांदाच अशी योजना या महाराष्ट्रामध्ये आली होती. कारण याच्या आधी महाराष्ट्रामध्ये कुठलीही योजना जेव्हा आणली जात होती त्याच्यातून नोकऱ्या मिळत होत्या, त्याच्यातून हाताला काम मिळत होतं, त्याच्यातून शेतकऱ्याला भाव मिळत होता. आणि मग अशी परिस्थिती त्या काळामध्ये असल्यामुळे कधीही कोणाला अपेक्षा नव्हती आमच्या हातामध्ये महिन्याला 1500 रुपये द्या. 1500 रुपयामध्ये कोणाचं पोट भरत नसतं. पण या सरकारने पहिल्यांदा ही सवय लावली. 4-5 वर्ष लोक अडचणीत होते आणि त्याच्यातच 1500 रुपये आमच्या माता भगिनीच्या हातामध्ये जेव्हा आले, काही वेळेस तर 3-3 महिन्याचा ऍडव्हान्स आला, 4500 रुपये हातामध्ये एक साथ आले. आणि कुटुंबात जर तिथं 3 महिला 4 महिने असतील तर 12-15 हजार रुपये आल्यानंतर थोड्याशा आपल्या ज्या माता भगिनीत नाही तर लाडक्या बहिणी ह्या त्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून भुलल्या गेल्या आणि भाजप आणि मित्र पक्षाच्या बाजूने त्या झाल्या. त्यामुळे आपलं मेळ काही प्रमाणात हुकला. लाडक्या बहिणीचा विषय, जातीवाद मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये निर्माण केला गेला. जातीमध्ये वाद निर्माण केला गेला, धर्मामध्ये वाद निर्माण केला आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मोठा पूर पैशाचा या महाराष्ट्रामध्ये आलेला आपण सर्वांनी तिथं बघितला. अहो प्रशांत दादा, तुमच्या विरोधात किती पैसा आला मला माहित नाही, किती आला? 25-30 किती? पण 3 दिवसात 30 कोटी. निकमताई किती आला? किती आला? कदमताई किती आला? 40-50 यांच्याकडे आला. बापू म्हणजे एका मतदारसंघामध्ये 30-30 कोटी 3 दिवसामध्ये एका बूथला 10-10 लाख रुपये आल्यानंतर काय होणार आहे? म्हणजे हे पैसे कुणीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बघितले नव्हते. आणि हे सगळं होत असताना दुसरी गडबड ईव्हीएमची. एक ईव्हीएमची गोष्ट तुम्हाला सांगतो. अहो काही ठिकाणी तुम्ही बटणं दाबली असतील ना, आपल्याच पक्षाची दाबली एवढा मला विश्वास आहे. ती बटणं दाबल्यानंतर मशीन 6 वाजेपर्यंत तिथं होतं का नव्हतं? जेव्हा मतदान होऊस तर होतं का नव्हतं? त्यानंतर काय घेऊन जायचे? ते मशीन घेऊन जायचे. आता मशीन घेऊन जायचे नाही तर मशीन चालवण्यासाठी काय लागतं?
बॅटरी लागते का? आपलं लाईट लावलं असतं. काय लागतं? अहो काय काय बूथवर यांनी मशीन घेऊन गेले आणि बॅटरी तशीच तिथं ठेवली. मग आम्हाला प्रश्न आहे की बॅटरी जर तिथंच तशी राहिली असेल, जेव्हा तुम्ही मतमोजणी करत होता तेव्हा कुठली बॅटरी तुम्ही वापरली? बरेच प्रश्न आहेत. आता राहुल गांधीजींनी तो विषय घेतला. मग तुम्ही म्हणाल अरे ईव्हीएम जर मॅनेज होत असेल मग आपण काय करायचं? एक तुम्हाला सांगतो, हॅक होऊ शकत नाही ईव्हीएम, हे मॅनेज होऊ शकतं. मॅनेज म्हणजे काय? प्री प्रोग्राम केला जाऊ शकता. म्हणजे 10 मताच्या मागे 1 मत ह्याला, नाही तर जी लोक नाही त्याची मतं त्याला. पण ह्याला जर आपण प्रॉपरली आणि चांगल्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट जर केलं, जसं आपण बूथचं मॅनेजमेंट करतो, कार्यकर्त्याचं मॅनेजमेंट करतो, कोण कधी फुटणारे याचं मॅनेजमेंट करतो, कोण सोडून जाणारे हे बघतो, तसंच मशीनच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे. हे नवीन प्रकारचं आता राजनीती नाही तर राजकारण तिथं आहे. इलेक्शनचं नियोजनाचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे तुमच्या इलेक्शनमध्ये त्या बूथवर, त्या मशीनवर कशा पद्धतीने काय गोष्टी होणार आहेत याचा डोळ्यात तेल घालून आपल्याला तिथं बघावं लागेल. जसं बिहारमध्ये जे तेजस्वी यादव आहेत ते ज्या पद्धतीने तिथं लढत आहेत, त्यांनी तयारी केली, ते तयार आहेत लढायला, कारण त्यांना माहिती काय काय होऊ शकतं. तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा बूथवर तिथं लढावं लागणार आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण लढलो तर ते मशीनला काहीही करू शकत नाही. तर त्या प्रकारचं ट्रेनिंग येत्या काळामध्ये इलेक्शनच्या 1-2 महिने आधी तुमच्या सर्वांचं आपल्या सर्वांना करावं लागेल. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल अरे मशीन मॅनेजच होतं तर कशाला लढायचं, हे साफ खोटं आहे. त्याला फक्त आपल्याला नीट नियोजन, नीट प्लॅनिंग करावं लागेल. हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी डोक्यात ठेवावं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली नाही. त्यामुळे या 8 महिन्यामध्ये आपण सर्वजण नाराज आहात का नाही आहात? मग आम्हाला वाटलं ह्यातल्या 2-3 सीट नक्कीच येत आहेत. सचिन शेठची सीट येईल असं आमची अपेक्षा होती. त्याच्याबरोबर चांगली लढत ही तिथं ताईंच्या माध्यमातून तिथं दिली जाईल. त्याच्याबरोबर प्रशांत दादा आमच्याबरोबर विधिमंडळामध्ये शहराचे प्रश्न मांडायला तयारच असतील अशा आम्ही विचारामध्ये तिथं होतो. पण दुर्दैवाने ते नाही झालं. तुम्ही नक्कीच नाराज असाल 8 महिने 9 महिने. अहो आम्हीच तर नाराज होतो, आम्हालाच कळलं नाही काय झालं. आम्ही तर काटाव पॅच झालोय थोडक्यात. पण त्याचं पूर्णपणे क्रेडिट तिथं कोणाला जातं? कारण तिथं माझ्याबरोबर नेते नव्हते, माझ्याबरोबर कोण होतं ते तिथं असणारे तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आणि तिथे असणारे सगळे नागरिक होते, म्हणून मी तिथं निवडून आलो. नाही तर माझ्या विरोधात तर पूरच आला होता. मला माहित नाही पुराच्या पलीकडे जाऊन अजून काय असतं. मग ॲटम बॉम्ब टाकल्यासारखं होतं. नुसता पैसा सगळीकडनं पलीकडनं तिथं दिसत होता. आणि तिथं तर मोठ्या प्रमाणात सगळी समीकरण वापरली. त्यात धर्मवाद वापरला, जातीवाद वापरला, त्याच्यामध्ये पैसा वापरला, त्याच्यामध्ये गुंड वापरले. अरे काय काय नाही वापरलं तरी सुद्धा तिथे असणारे प्रामाणिक सामान्य मतदारांनी या कार्यकर्त्याला निवडून दिलं. कारण का भाजपला हा माणूस तिथं असणं जरा अवघडच ठरत होतं. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी कितीही मला आपटायचा आणि पाडायचा प्रयत्न तिथं केला तरी लोकांनी मला निवडून दिलं. आणि पुढचे 5 वर्ष या सरकारचा आवाज खाली करण्यासाठी 100% हा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत राहणार आहे. त्यामुळे आता नाराज होऊन चालणार नाही. आम्ही पण नाराज, तुम्ही पण नाराज होतो. पण आता याच्या पुढे लढायचं का नाही लढायचं? का असं करायचं की ठीक आहे आता नाराजगी नको, 4 वर्ष निवांत करू, आमचं जेव्हा इलेक्शन येईल आमदारकीचं तेव्हा बघू. मग तुमच्या इलेक्शनला स्किप करायचं का? कशाला आपण नंतर करायचं? काय करायचं सांगावं? काय करायचंय? नाही असा जोश वाटत नाही. लढायचं का नाही लढायचं? अरे तुम्ही जर असा कमी आवाजात बोलला तर शशिकांत शिंदे साहेब म्हणतील अरे पुणे शहरामध्ये आपली ताकदच नाही. काय करायचंय? नक्की का? बस मग आता उद्यापासून म्हणजे आता पुणे काय शहर तसं आपले पदाधिकारी तुम्ही सर्वजण शांत नव्हताच. काय लागलं तर तिथं आंदोलन आहेच तुमचं. 10 तारखेला सुद्धा चांगला नियोजन तुम्ही सर्वांनी मिळून आपलं राष्ट्रवादीचा जेव्हा वर्धापन दिवस होता तेव्हा तुम्ही तिथं केलं. त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल. पण हे लढत असताना तुम्हाला कोणी ना कोणीतरी आडवं येईल. मोठे नेते आडवे येतील, काही अधिकारी आडवे येतील. सगळेच अधिकारी खराब नसतात, काही अधिकारी खराब असतात. राजकीय दबाव असतो. आणि मग तुम्ही एखाद्या गरीबाचा विषय, सामान्य लोकांचा विषय नाही तर सोशल मीडियावर तुम्ही सरकारच्या विरोधात जर लिहिलं तर एखादा अधिकारी तुमच्या समोर येतो आणि म्हणतो हे गप बस, शांत बस, काय करू नको. मग त्यावेळेस काय करायचं? काय करायचं? त्या व्यक्तीला काय सांगायचं? 100%
आणि आता शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलंय, आत्ताच मगाशी मला एका बीडवरनं फोन आला होता, पुण्याचे पोलीस अधिकारी आपल्या कार्यकर्ता बीडला उचलण्यासाठी गेले होते साहेब. का? त्यांनी कोणावर तरी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. मुंबईवरनं साध्या कार्यकर्त्याला सोशल मीडियावर पोस्ट टाकली म्हणून मुंबईवरनं बीडला ही मंडळी गेली होती. त्या कार्यकर्त्याचा फोन आला. मी म्हणलं एक काम कर, दे पोलिसाला. तो पोलीस म्हणतो नको 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 देऊ, तुला नाही घेऊन जा. त्याला नाही घेऊन गेले, पण त्याला 28ला तिथं जबाब देण्यासाठी बोलवलंय. त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यावर जर खोटी तक्रार नाही तर उगाच त्यांना तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही तिथं केला तर 24 तासामध्ये या महाराष्ट्रामध्ये असणारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा एक तरी नेता त्या कार्यकर्त्याबरोबर त्या पोलीस स्टेशनमध्ये 24 तासामध्ये राहायला पाहिजे, असा आदेश हा शशिकांत शिंदे साहेबांनी, पवार साहेबांनी, सर्व नेत्यांनी तिथं काढलाय. त्यामुळे उद्या लढायचंय, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ, कुठे जा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. फक्त व्यक्तिगत विषय काढून नका जाऊ. भावकीचं भांडण ना, आपणच गाडी चालवत कोणातरी गाडी ठोकली तो विषय झाला, तसे विषय घेऊ नका. गरिबाचा मुद्दा, शहराचा मुद्दा, शेतकऱ्याचा मुद्दा, कष्टकऱ्या युवाचा, आपण कुठेही सोशल मीडियावर एखादी पोस्ट केली आणि ती चांगली पोस्ट असेल, सामान्य लोकांच्या महाराष्ट्र धर्माच्या बाजूली असेल आणि त्यात जर तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं बोलावंच लागेल, असं या ठिकाणी मला सांगावं लागेल. आपल्या शहराचे अनेक विषय, ट्रॅफिकचा मुद्दा, मला माहित नाही ट्रॅफिक कशी आहे. अहो काल 3 दिवस सर्व विभागाचे प्रमुख आणि कार्यकर्ते आले होते. आल्या ते शशिकांत शिंदे साहेबांना भेटायचे, अभिनंदन करायचे, माझं अभिनंदन करायचं, आणि तिसरं वाक्य काय असायचं माहिती का? अहो काय राहू या पुण्याचं ट्रॅफिक, आम्हाला इथून इथं यायला म्हणजे आम्हाला 10 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 2 तास लागले. आता हे एखाद दिवस 2 दिवस महिन्यातून कधीतरी येतात. तुमची काय परिस्थिती आहे? रोजच. अहो या पुणे शहराचा म्हणजे विद्येचं माहेर आणि अतिशय योग्य असं नियोजन असणारं शहर एकेकाळी होतं. त्या शहराचं या जगामध्ये ट्रॅफिकच्या बाबतीत कितवा नंबर आहे माहितीये का? 3रा. आणि आपल्या आधी भारताच्या बाहेरचे शहर आहेत, नंतर दिल्ली येतं, नंतर बँगलोर येतं. अशी आजची आपली परिस्थिती आहे. ही जी मेट्रो दिसतीये ना, मेट्रोची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याचे फक्त 20% ती मेट्रो आता चालू आहे. आणि मेट्रो बनवण्यासाठी सगळा भार कोणावर टाकला असेल? तुम्ही तुमच्या खिशातून तिथं टॅक्स दिला. तुम्ही ही मेट्रो बांधण्यासाठी तिथं 1% दिला, म्हणून ही मेट्रो तिथं आता बनलेली आहे. घर तुम्ही करायला गेला तर 1% तिथं घेतला जातो, त्यातून ही मेट्रो बनवली. त्यामुळे हे सरकार जर इथं येऊन म्हणत असेल आम्ही मेट्रो बनवली, ही त्यांनी मेट्रो बनवली नाही, हे तुमच्या आणि सामान्य लोकांच्या पैशातून बनलेली मेट्रो आहे. मग एवढ्या हजारो कोटी तुम्ही मेट्रोवर टाकले तर ही मेट्रो 20% का चालती? या पुण्यामध्ये का ट्रॅफिक आहे? हे येत्या काळामध्ये आपल्याला प्रश्न हे विचारावा लागतील. दुसरे प्रश्न आहेतच. मला माहित नाही, अनेक प्रकारच्या गँग मी बघितल्यात. टीव्हीवर सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गँग आपण बघतो. KGF ची वेगळी गँग, पिक्चर बघितला का नाही बघितला? पण पुण्यामध्ये कोयता गँग अनेक वर्षांपासून फेमस आहे. मला माहित नाही शिल्पकार म्हणून जे आता प्रसिद्ध नेते आहेत, कोण आहेत काय माहिती आहे? कोण आहे? अहो पुण्याचे नवीन शिल्पकार. मला वाटलं पुण्याचे जर शिल्पकार कोण असतील ते सर्व पूर्वीचे सगळे नेते आणि इतर सर्व सामान्य लोकांना, मराठी माणसं ही या पुण्याचे शिल्पकार आहेत. पण भाजपने त्यांच्या एका नेत्याला पुण्याचे नवीन शिल्पकार बोलले आणि दुसऱ्याच दिवशी त्याच बोर्डच्या खाली एक कोयता गँगच्या मेंबरनी दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कोयता मारला. बघितलं का फोटो? तो मागे शिल्पकार होते, त्यांचा फोटो होता आणि एका माणूस कोयता होता आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला तो मारत होता. ही आजची या पुण्याची परिस्थिती आहे. पण हे बोललं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी तिथं लोकांपर्यंत जात नाही, तोपर्यंत लोकांना कळणार नाही. आणि हे सगळे मुद्दे तुम्ही पाकिस्तानात काय चालले, अमेरिकेत काय चालले, UK मध्ये काय चालले, नाही तर इथं हे झालं त्याचं तिथं झालं, हे आपल्याला कोणाला काय सांगायचं नाही. आपल्याला भाषणं करायची असतील तर आपल्याला पुण्याचीच भाषणं करावी लागतील, लोकलच बोलावं लागेल आणि लोकांना हे सांगून द्यावं लागेल की आत्ताही पुण्याची परिस्थिती ही योग्य नाही. याच दिशेने पुणे जर जात झालं तर मग येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येतील. पुण्यामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट पवार साहेबांनी आणली, MIDC आणली, तिथे हिंजेवाडी पवार साहेबांनी आणली आणि या सगळ्या विकासामुळे दोन्ही बाजूला
म्हणजे एक अशोक बापूंच्या मतदारसंघामध्ये MIDC पवार साहेबांमुळे तिथं आली, या बाजूला चाकण असेल, तळेगाव असेल, अजून पिंपरी चिंचवड असेल, पवार साहेबांच्या काळामध्ये, चव्हाण साहेबांच्या काळामध्ये आल्या, त्यामुळे पुण्याचे हे विकास आहे. आणि हे जे शिक्षण संस्था वगैरे ज्या पूर्वीच्या काळापासून आहे म्हणून हा विकास तिथं आपल्या सर्वांना दिसतो. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज त्या हिंजेवाडीमध्ये लोक जायला तयार नाहीत. तिथं जायला 3 तास लागतात एका साईडला आणि येऊन जाऊन 6 तास जातात. आणि एकेकाळी एक नंबरची आपली ही IT सेंटर या राज्य देशामध्ये होतं, आता 6व्या नंबरला गेलेलं आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना सांगतो, आज कर्जबाजारीपणा आपण फक्त शेतकऱ्याबरोबर बद्दल बोलतो, नाही तर जे विद्यार्थी ज्यांनी आता शैक्षणिक लोन घेतलेलं त्यांची कर्जबारी बाजाराबद्दल आपण म्हणतो. पण या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर आज कुठला असेल तो मध्यमवर्गीयांची जे कर्ज त्यांनी घेतलेले त्यांना आज परत फेड करता येत नाही. आणि हा आकडा इतका मोठा आहे, हा आकडा इतका मोठा आहे. आणि हा फुगा उद्या जाऊन जर फुटला तर हे मध्यमवर्गीय ज्यांनी नवीन गाड्या घेतल्या, नवीन घरं घेतली, त्यांना ती घरं आणि गाड्या सोडून द्यावे लागतील, कारण का आज त्यांना ते परतफेड करता येत नाही. आणि हीच ती लोक ज्यांना येत्या काळामध्ये नोकरीवरनं जावं लागेल, कारण का मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या देशामध्ये तिथं येते. हे लोकांना आपल्याला सांगावं लागेल. हे जातीवाद धर्मवादामुळे काही प्रमाणात फक्त वातावरण बरं वाटतं, आणि पण 5 वर्ष या सरकारच्या काळामध्ये त्या जातीवाद आणि धर्मवादावर जर राजकारण केलं जाईल तर विकास कोण त्या ठिकाणी करणार आहे? आणि विकास हे कुठले करतात हे तुम्हाला गटर, हे रस्ते, शहराचा विकास तिथं कुठं दिसणार नाही. पण हा विकास कुठला करतात? रिंग रोडचा विकास करतात. रिंग रोडची किंमत सुरुवातीला किती होती? 13,000 कोटी. आता कॉस्ट एस्क्युलेशन किती झालंय? तुम्ही एखादं घर बांधायला घेतलं, समजा 2 बेडरूमचं घर तुम्ही बांधताय, 10 लाख रुपयाचा खर्च आहे. जर 1 वर्ष डिले झाला किती खर्च वाढू शकतो? 50,000 बस, बरोबर का नाही? 13,000चा एस्टिमेट असताना रिंग रोड पुण्याचा आज किती हजार कोटीचा झालाय? 42,000 कोटीचा. आणि हा 42,000 कोटीला राहणार नाही, हा जाणार आहे 55,000 कोटीला. हे शक्ती मार्गाचा जो चर्चा चालली ना, 85,000 कोटीला आत्ता तो 1,20,000 कोटीला जाणार. तुम्ही काय म्हणणार? काय भारी की राव, लय सुसाट गाडी जाते. अहो सुसाट गाडी जाते, पण गडकरी साहेब जो रस्ता बांधतायत तो 8 पदरी रस्ता आहे. आणि पर किलोमीटरला याच महाराष्ट्रामध्ये त्याच मार्गावर त्या रस्त्याला 1 किलोमीटरला 71 कोटी खर्च येतो. आणि MSRDC म्हणजे महाराष्ट्र सरकार जो रस्ता करते 1 किलोमीटरला आज 101 कोटी रुपये लागतात. आणि तो फक्त 6 लेन आहे, 8 लेन नाही. आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये 25,000 कोटीची अधिकची मागणी तिथं केली जाणार आहे. म्हणजे 101 कोटीवरनं हा जाणार आहे 140 कोटी. म्हणजे गडकरी साहेब 71 कोटी आणि फडणवीस साहेब किती असेल तर 140 कोटी. मग हे जे 70 कोटी पर किलोमीटर, हे 800 किलोमीटरचा रस्ता, 800 किलोमीटर गुणिले 70 कोटी किती येतं सांगा? किती किती? अरे काय 56,000 कोटी. किती? हे कोणाच्या खिशात जाणार आहेत? कोणाच्या खिशात जाणार आहेत? अहो या नेत्यांच्या खिशात जाणार आहे. हाच पैसा तुमच्या आपल्या विरोधात इलेक्शन मध्ये येणार आहे. मग यांना तो विकास जमतो. पण आज 89,000 कोटी तुमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरचे या महाराष्ट्र सरकारचे जे थकीत गेलं 1-1.5 वर्ष झालं, त्यांच्याकडे मात्र हे लक्ष तिथं देत नाहीत. महानगरपालिकेचे पैसे थकीत असतील, अहो हे जे प्रशासक इथं बसवलेत ना ते तर मनमानीचे, ते बॉस झालेत अधिकारी, इलेक्शन यांनी घेतले नाहीत. आणि ते बॉस झाल्यानंतर ह्याला दे कॉन्ट्रॅक्ट, त्याला दे कॉन्ट्रॅक्ट. आणि स्टँडिंग कमिटी नसल्यामुळे कुठंच कोणाला कळत नाही कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला, कसा दिला, काय त्याच्यामध्ये नेगोशिएशन झालं नाही झालं, मनमानी सुरू आहे. आणि मग याच्यात जो पैसा काढला जातो त्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. आणि हा भ्रष्टाचार सोपा नाही, छोटा नाही, हा भ्रष्टाचार खूप मोठा आहे. आणि मग एवढ्या मोठ्या पैशाच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर काय करावं लागणार आहे? एकी. काय? एकी आणि जोश. आणि इतर मित्र पक्षाला आपल्याला सांगावं लागेल, शशिकांत शिंदे साहेब सांगतीलच, काँग्रेसला सांगावं लागेल. पूर्वी कदाचित सचिन शेठ आलेत, काँग्रेसला सांगावं लागेल, पूर्वीचा काळ राहिला नाही. वेगळ्या प्रकारचं राजनीती ते करतात, राजकारण ते करतात. त्यामुळे काँग्रेसला आपल्याला सांगावं लागेल, पूर्वीच्या स्टाईलनी नेगोशिएशन करून चालणार नाही. जे मनात आहे ते या आणि सांगा.
आपल्याला सुद्धा मनात जे आहे ते सांगावं लागेल, शिवसेनेला सुद्धा सांगावं लागेल, पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये विषय संपवावा लागेल. आले तर स्वागत आहे, एकत्रित लढू. आणि एकत्रित लढलं तर मी एक तुम्हाला सर्वांना सांगतो, या पुणे महानगरपालिकेमध्ये आपलं 100% सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. यातला एखादा पक्ष इकडे तिकडे थोडासा सरकला तर थोडीशी फाईट द्यायला चॅलेंज होईल, पण नक्कीच आपला आकडा खूप मोठ्या प्रमाणात तिथं असेल. त्यामुळे ही चर्चा करणं महत्वाचं आहे आणि ही चर्चा नक्कीच येत्या काळामध्ये सर्व नेते त्या ठिकाणी करतील. त्यामुळे लोकांना रस्त्याच्या बद्दल सांगा, लोकांना पाण्याबद्दल सांगा, अनेक विषय तिथं सांगा. कारवाई तुमच्यावर केल्या जातील, आमच्यावर कारवाई झाली. आतापर्यंत मी लय हायफंडू कारवाई बघितल्या होत्या, ईडीची कारवाई, इन्कम टॅक्सची कारवाई. 4 दिवसापूर्वी माझ्यावर झालं ना 353. मी विचारला 353 काय असतं. मला कोणीतरी सांगितलं अहो ते काहीतरी अडथळा केला म्हणून. आणि म्हणलं कार्यकर्त्याच्या बाजूली की भूमिका मांडली म्हणून अडथळा असतो का? 353 असणारे किती कार्यकर्ते त्यांनी हात वर करा. कोण आहे 353? आहेत. अजून कुठले असतात कलम मला माहित नाही. 5 आहेत. फक्त 2 कलम सोडून 302 आणि 307 ते सोडून द्यायचे. बाकी कुठलाही कलम इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी, या पुण्याच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आपल्यावर जर घ्यायची वेळ आली तर आपल्या सर्वांना ती घ्यावीच लागेल. त्या पद्धतीने आपण सर्वजण जर लढलो नक्कीच त्या ठिकाणी यश येणार आहे. अहो आपले नेते खडसे साहेब एक मुद्दा तो हनी ट्रॅपचा त्यांनी पुढे आणला. मला हनी ट्रॅप काय माहित पण नव्हतं. म्हणजे हनी ट्रॅप मला माहित नाही, मी शेतकरी, तेव्हा मला वाटलं मधमाशांचं काहीतरी असेल. तर मला कोणीतरी सांगितलं तो विषय नाही, तो कुठेतरी फोटो आणि व्हिडिओ काढतात आणि ते फोटो ब्लॅकमेलसाठी वापरतात. नाशिकला ते झालं. पण याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर एक लोढा नावाचा व्यक्ती आहे, या सरकारमध्ये खूप मोठे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांचा हा जवळचा. आणि त्या महाशयाली याच्या आधी अनेक हनी ट्रॅपची प्रकरणं केली होती. नेत्यांना जवळ बोलवायचं आणि मग त्यांचे कोणाबरोबर वेगळे फोटो व्हिडिओ तिथं काढायचे. आणि आम्हाला असंही कळतंय की ज्या व्यक्तीच्या जवळ हा लोढा होता त्याच नेत्याचे विविध व्हिडिओ त्या माणसाली काढले, अशी त्या प्रकारची तिथं चर्चा आहे. पण नेत्याचं नाव अजून आम्हाला कळलं नाही, आम्ही तिथं शोधतोय, समजून घेतोय. आणि इथं खडसे साहेब जेव्हा तो मुद्दा काढतात आणि खडसे साहेबांवर आज सरकारच्या माध्यमातून टार्गेट केलं जातं, खडसे साहेबांच्या परिवारावर अतिशय खालच्या लेवलला जाऊन टीका केली जाते. म्हणजे आपले नेते लढतात आणि त्या ठिकाणी सरकारची पूर्ण यंत्रणा वापरली जाते आणि तिथं त्या आपल्या खडसे साहेब असतील आणि इतरही सर्व नेत्यांना तिथं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. कितीही काय गेलं तरी नेते लढणार आहेत आणि आपल्या सर्वांना सुद्धा तिथं लढण्याची ही जरूरत आहे, असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. त्यामुळे येत्या काळामध्ये बरेच काही विषय असतील, या सर्व विषयामध्ये आपल्या सर्वांना तिथं लक्ष हे द्यावं लागणार आहे. आणि देत असताना एवढंच तुम्हाला सांगेल, जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला जाईल. अहो मुंबईमध्ये तर वेगळ्याच प्रकारचा वाद सुरू केलाय. म्हणजे मुंबई ज्या लेवलला गेली आहे ती जर कोणामुळे गेली असेल तर फक्त आणि फक्त मराठी माणसांमुळे गेलेली आहे. आणि त्या मराठी माणसांना जर साथ कुणी दिली असेल तर परप्रांतीय जे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मुंबईमध्ये राहतात आणि ते आपल्या मराठीचा आदर ठेवतात, आपल्या मराठी संस्कृतीचा आदर ठेवतात, या सर्वांमुळे मुंबई त्या लेवलला गेलेली आहे. पण मग विषय भाजपने वेगळाच काढला. आपण म्हणत होतो हिंदी सक्ती 1ली ते 4थी नको, लहान मुलांवर प्रेशर येतं, अनेक भाषा शिकायला थोडीशी अडचण जाते. शिक्षकांनी विरोध केला, पालकांनी विरोध केला, 2 भाऊ एकत्र आले, लोकांनी विरोध केला, विरोध वाढत गेला. सरकार घाबरलं, GR मागे घेतला आणि मग त्यांना कळालं की अरे याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने करू. आणि मग केडिया नावाचा एक मोठा करोडपती माणूस आहे, भाजपचा आहे, भाजपच्या व्यासपीठावर असतो, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं मराठीच्या विरोधात, महाराष्ट्र संस्कृतीच्या विरोधात. आणि तिथून वाद सुरू झाला मराठी विरुद्ध अमराठी. आपल्यासाठी मराठी माणसं कोण आहेत? ज्यांना मराठी बोलता येतं, जे महाराष्ट्रात जन्मलेत. पण असेही लोक जे महाराष्ट्रात जन्मले नसतील, नाही तर जन्मले असतील पण त्यांना मराठी येत नाही, पण मराठी येत नसली तरी मराठीचा आदर ठेवतात, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर ठेवतात. हे आपल्यासाठी मराठी माणसं आहेत. पण भाजपने हा वाद मुंबईच्या इलेक्शनसाठी वेगळ्या लेवलला नेला. धर्मवाद तर चालूच,
पण मराठी अमराठी वाद हा मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शनसाठी सुरू केला. म्हणजे महाराष्ट्राचा वापर हा बिहारच्या इलेक्शनसाठी होत असेल आणि आपण सर्व मराठी माणसं, या महाराष्ट्राची माणसं फक्त या गोष्टीकडे जर बघत असू तर जागा होण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला संघर्ष करायची वेळ आलेली आहे. माझे पण व्यवसाय आहेत, तुमचे व्यवसाय आहेत, तुमचे बिल्डिंगचे व्यवसाय असतील, छोटी मोठी दुकानं असतील. तुम्हाला अडचणीत आणलं जातंय, पण आम्हालाही अडचणीत आणलं जातंय ना. मग आपण जर असा संदेश देणार असू, अरे अडचणीत आलो, आता मी काय करू, आता मला जावं लागते, मला पळून जावं लागते, विचार सोडावे लागतात, मग राजकारणात आलाच कशाला तुम्ही? आज विचाराबरोबर राहण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे. म्हणून आपण सर्वजण पवार साहेबांबरोबर आहोत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत, या मराठी माणसांबरोबर, मराठी अस्मितेबरोबर आहोत. ठीक आहे, किती आघात होती, किती घाला होईल, एक सोन्याची खाण आहे म्हणजे सत्ता आहे. पण ती सोन्याची खाण ही गरिबासाठी आपल्या सर्वांना वापरायची, आणि हे सोन्याची खाण कोणासाठी वापरत असतील तर कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून स्वतःची घरं भरण्यासाठी वापरतायत. त्या सोन्याच्या खाणेपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न तिथं करत होतो, आणि त्या सोन्याच्या खाणीचा वापर हा सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण करणार होतो. त्याच्यातच काय झालं तर आपला जो बोगदा होता तो ढासळला. लोकसभेनंतर तो बोगदा ढासळला असला तरी आता आपल्या सर्वांचं काम आहे की त्या खाणीपर्यंत, त्या लोकांच्या सत्तेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला ती दगड ही काढावी लागणार आहे. आणि दगड काढत असताना सोपं नाही, एकत्रित यावं लागेल. एक माणूस दगड उचलू शकणार नाही. सगळे समाजाचे लोक जेव्हा एकत्रित येतील तेव्हा तो दगड उचलला जाईल, आणि आपलं रयतेचं राज्य म्हणजे सोन्याचं राज्य जे आपल्याला गाठायचंय त्यासाठी एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी शेवट तुम्हाला प्रश्न करतो, एकत्रित यायचंय का? नक्की का? लढायचंय का? पुढून चांगला आवाज. जे जे ओरडतायत कदाचित इच्छुक दिसत आहेत, पण मागे बसलेत, लढायचं का नाही लढायचं? नक्की का प्रशांत दादांनी सांगितलं हे कार्यक्रमाला यायचंय म्हणून बसलाय, असं आहे का? एकदा हात वर करून सांगा आम्हाला लढायचंय. तर बघा कोपरा, फोटो काढा, फोटो काढा. नाही रे, पण आता शशिकांत शिंदे साहेब सांगतीलच, पण एक आपल्या सर्वांचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर इथं अनेक वेळा काम केलेलं, माझ्या पद्धतीने जेवढी मदत होईल तेवढं मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. म्हणजे मी सत्तेत, म्हणजे मी आमदार झाल्यापासून 2 वर्ष सत्ता बघितली, ते सुद्धा कोविडचा काळ. त्यात लोकांची सेवा करण्यामध्येच माझा वेळ गेला. पण ज्या दिवसापासून राजकारणात आलो त्या दिवसापासून विरोधच बघितलेला आहे. पण आता 2029ला आपल्या सत्ता बघायची, पण ती बघत असताना मला अध्यक्षांना विनंती करायची, आमदारकीला ठीक आहे थोडं आपल्याला काय गोष्टी कराव्या लागल्या, अनेक लोक तुमच्यातली इच्छुक होते, त्याच्यामध्ये जे काय झालं असेल ते मगाशी मी बोलून गेलो. पण शशिकांत शिंदे साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करू का? काय करणार आहे तुम्हाला काय माहिती. मी विनंती करतो की साहेब ही माणसं आपल्या बरोबर राहिलीत. या शहरामध्ये आता महानगरपालिकेचं इलेक्शन नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होईल. आपले हे जे पदाधिकारी आहेत, हे जे आपले कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या पाठीमागे आपलं बळ आहे, त्यांचा स्वतःचा सुद्धा जन्म, ते लोक सुद्धा ते ज्यांच्या मागे आहेत, अशा लोकांना येत्या इलेक्शन मध्ये प्राधान्य हे दिलंच गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी मला वाटतं. पण कार्यकर्त्याला सुद्धा विनंती करायची आहे, 3 टाईपची लोक असतात. एक जे प्रखर पद्धतीने बोलतात, टीव्हीवर येतात, अभ्यासू असतात, पुस्तकं वाचतात, विचारवंत असतात, पण मागे मताच्या माध्यमातून लोक नसतात, पण महत्वाची असतात, तत्ववादी असतात. दुसऱ्या टाईपची लोक की जे कदाचित कमी बोलतात पण मागे जन्मत आहेत, लोक आहेत. आणि तिसरी लोक फक्त फोटो काढतात, त्याला आपण चमकोगिरी करतात. त्यामुळे पहिले हे महत्वाचे, पण इलेक्शनसाठी उभा राहिले तर त्यांना सक्सेस मिळेल असं वाटत नाही. दुसरे जे आहेत ते 100% आपल्याला त्यांना संधी ही दिलीच गेली पाहिजे, कारण त्यांची स्वतःची मतदान आहे आणि पार्टीची ताकद मिळाली तर ह्यातले अनेक लोक निवडून येतील असा विश्वास मला वाटतो. आणि तिसऱ्याच्या बाबतीत तेही महत्वाचे आहेत, फोटो काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात आणि त्यांच्या सर्कलमध्ये आपला फोटो जातो, तेवढंच त्यांची मदत, बाकी काहीच नाही. आणि येत्या काळामध्ये आंदोलनं हे आपल्या सर्वांना करावी लागतील. मी म्हणत नाही की पांढरे कडक कपडे घाला, कुणी घातलं मला माहित नाही, पण शशिकांत शिंदे साहेबांचे बाह्या बघा कधी पण मागेच असतात, अशाच पद्धतीने बाह्या आपल्याला मागे ठेवावं लागणार. पण आता आमच्यासारखे जरा ढगळे बिगळे कपडे घाला, तुम्ही काही तुमच्यातले घालतात, रस्त्यावर आपल्याला जायचंय. काही आंदोलन इथं पुण्यात होतं असं नाही, काही ठराविक ठिकाणी होतं. कसं आंदोलन असतं सांगतो तुम्हाला.
आंदोलनवरून आदेश येतो आंदोलन करा, 4 लोक एकत्रित येतात आणि म्हणतात अरे कमी लोक दिसत आहेत, आसपासच्या लोकांना मध्ये 5 मिनिट केले आ जाऊ ना, असं लोक जवळ करायचे आणि लांबून नीट फोटो काढ, गर्दी दिसते का, फोटो काढला का, 5 मिनिटांमध्ये फोटो निघा, झालं आमचं आंदोलन आणि टाकला अहवालात. त्यामुळे असे अहवाल आमच्याकडे एक तर पट्या अहवाल आम्हाला दाखवतोय, मागे एक कुठली ती सभा चालली आणि सभेचा असा सेल्फी काढला आणि तो अहवालामध्ये लावलाय. अरे म्हणलं काय बाबा वेळ लागला का काय तुम्हाला, अशा पद्धतीने काम करून चालणार नाही. काम करायचं असेल तर खऱ्याच पद्धतीने खऱ्याच ताकदीने आपल्या सर्वांना काम हे करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते तुम्ही सर्वजण उतराल असा विश्वास आहे. आणि या इलेक्शन मध्ये हे इलेक्शन फक्त आणि फक्त तुमचं इलेक्शन आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही सर्वजण ठामपणे राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, रामकृष्ण. धन्यवाद दादा. यानंतर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात नवनिर्वाचित प्रांत अध्यक्ष आदरणीय शशिकांत